पूजा, अगं किती बदल झालाय तुझ्यात. ओ ताई, तुमची मैत्रीण आली बघा. हा आले अरे चहा ठेवून येते. हा ठीक आहे ये. पूजा, तू काय ऑफिस वगैरे येऊन घेतस का ग? नाही नाही नाही, घड्याळ वगैरे तुझा लुकच काय वेगळाच असतोय. घड्याळ ड्रेस होय. आमच्या सासूबाईंची कृपा. म्हणजे आमच्या सासूबाई गेल्या होत्या त्यांच्या मैत्रिणीकडं. दोस्ती फ्रेंड गेल्या होत्या तासभर. येताना सांगत आल्या कोसभर. अगं काय बोलतेस? अगं माधुरी काय नाही, आमच्या सासूबाई त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या ना, तर त्यांची जी सून आहे ती ऑफिसला जाते, होय की नाही. मग ती ऑफिसला जाते म्हटल्यानंतर ऑफिशियल ड्रेसेस किंवा घड्याळ हे सगळं वापरते. मग आमच्या सासूबाईला कळायला नको, त्या आल्या आणि त्यांनी आपलं टोमणं मारायला चालू केलं. आमच्या बघा कशा राहत्या त्या, बघा जवळ लोकांच्या सुना कशा राहत्या त्या. हिला जरा जास्तच टोमणं मारल्यात. मग हिने घेतलंय आता लईच मनावर. सासूबाईंचं मनावर नाही घ्यायचं तर कोणाचं घ्यायचं? मला हर्ट झालं हर्ट. काय आईने बोलले ना. तेव्हापासून असते मी सेल्फ. अगं इम्प्रुव्हमेंट म्हणायचे का तुला? दॅट इज दॅट. अगं माझी जाऊबाई. आणि मग मी घडीला जाऊ सासूचं थोबाड बघते. त्यांची मैत्रिणीची सून जे करू शकते ती ही पूजा करू शकते, पण ही पूजा जे काय करू शकते ते कोणीच नाही करू शकत. मग तेव्हापासूनच मी घरात काही काम असो व नसो, बाहेर जायचं असो किंवा नसो, घड्याळ ड्रेस घालूनच बसते. घड्याळ बघायचं धुणं धुवायचं, घड्याळ बघायचं संडास घासायचं, घड्याळ बघायचं भांडी घासायची. कळलं तुला? त्या सासूबाईंच्या टोमण्याला की नाही तू लईच मनावर घेतलंयस. पण आता हे तुझा सगळा अवतार बघून का नाही सासूबाईंना वाटत असेल का त्यांच्या घरातलं इथे येऊन मी सांगितलं आणि पूजाला टोमणा मारलं ते परत मारणार नाही तुला. मग तेच तर ना, मिशन सक्सेसफुल. बर त्या चहावरची आता सही तयार झालेली असेल, तो चहा गाळून गरम करून तुमच्या मैत्रिणीला आणून द्या. नमून आहेस तू. ते निवड आता घडी टाइम बघून. मी आले चहा गरम करून आणते ग. हा ठीक आहे.